या दोन टीम दरम्यान म्हणजे विनर विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम आपण सज्ज राहा. पहिल्या फेरीतील तत्पूर्वी हा शेवटचा सामना. पापडीचा पाडा विपक्ष वलप टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अनिकेत आणि संकेत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत बॅटिंगसाठी. मॅच ऑन, टाइम अलर्ट. इथून 10 वाजून 3 मिनिटं झाले. सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक वरती अनिकेतला आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकाचा सामना. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल सोडून दिलाय. अगदी शरीरापासून थोडा बॉल दूर ठेवला. टप्पा खाल्यानंतर बॉल सरळ वेगवान विकेट किपरच्या हातामध्ये नेता बॉलची सांगता. रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक्झॅक्टली चेक केलं जाईल बॉल वाईड आहे की नाही. यस, थँक्यू. विकेट नंबर 1. मैदानाच्या बाहेर परतताना पहिला धक्का बसतो बॅटिंग टीमला. बॅट्समन आउट बाजोय अनिकेत पाटील. पहिला ड्रॉप अनिकेत पवार. नो बॅटर इन ऍक्शन नंबर 3. 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश. षटक पहिला हाताळताना चांगली सुरुवात, दमदार सुरुवात प्रवीणची पाहायला मिळते. एका बाजूने टीम आपण होतं वलप टीम, तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं पापडी झपाटा टीम. या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला फेरीतील शेवटचा सामना. षटक क्रमांक पहिला हाताळताना पॉवर प्ले मॅन्डेटरी P1चं षटक आणि गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वरती आलेली विकेट आणि अगदी चांगली सुरुवात मात्र तिथे घडते प्रवीणच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅटर दाखवण्याचा फलंदाज नवीन फलंदाज ऋषिकेश आलाय. आहे गावदेवी चषकाचे दमदार पर्व. तिसरी रात्र खरं तर या स्पर्धेची आपण पाहतोय. स्ट्राईक हँड वरती बॅटर ऋषिकेश. लेफ्ट हँड बॅटर. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले फर्स्ट. रेस्ट्रिक्शनचं हे षटक 30 यार्डचं हे षटक. त्या षटकाचा फायदा कसा उचलावा, पॅडल स्वीप लगावलाय. अगदी देखना फडका आल्याबरोबर अगदी ऋषिकेशनं मात्र सुरुवात केली आहे टीमची आणि स्वतःची. येतोय चौकार. यश यांची देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. अगदी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आता अनिकेत पवार जरी परतला तरी माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. ती क्षमता सिद्ध केली जाते ऋषिकेशच्या बांड मधून. आणखी एक तडाखा येतोय षटकार. पहिलं दशक पूर्ण होईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा दापटलावरती. षटक क्रमांक पहिला 2 बॉल वरती चित्र आपण पाहिलं जिथे धावा जमत नव्हत्या, परंतु आता ऋषिकेश जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये आलाय तशा रीतीने मात्र त्याच्या बाणामधून फटके येताना आपण पाहिले. सिंगल येते. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा. पाच बॉलचा खेळ संपलाय. डीजे मास्टरांना म्हटलं की षटक संपलं, परंतु अद्याप एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. समोर फलंदाज संकेत. संकेतसाठी हा बॉल अगदी प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि त्या बॉल वरती येतोय डॉट बॉल. षटक पहिलं संपतंय. पॉवर प्ले फर्स्ट आणि जिथे धावा संख्या जमली आहे. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय
सृष्टी 11 पापडीचा पाडा टीम जाऊन पोहोचली आहे. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धापटलावरती. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2. स्वर्गीय जगदीश 11 सृष्टी 11 टीम पापडीचा पाडा पाहायला मिळतंय. खरं तर आज ज्यांच्या नावानं संघ आपण पाहतोय जगदीश दादांच्या नावानं खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्यांच्या आठवणींना उजाला देत असताना या स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगदीश 11 टीम पापडीचा पाडा टीम बॅटिंग करताना धावसंख्या जमल्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. सेकंड ओव्हर निहाल पाटील. पहिलाच बॉल बॅट चिकडा लिडिंग एज. झेल टिपली जाते. बॅटर नंबर 2 बॅक टू द पवेलियन. बॅट्समन आपण पाहतोय फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला ऋषिकेश मैदानाच्या बाहेर. संघाला दुसरा धक्का. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बॅट्समन आपण पाहतोय भावेश घरत. षटक दुसरा हाताळताना निहाल पाडीला मिळते सफलता. पहिला बॉल वरती विकेट मिळतीये आणि इथून मात्र चांगली सुरुवात निहालच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर सीमारशी लगत 5 खेळाडू अगदी पाहायला मिळतात. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची इथून मात्र आणि विकेट मिळतीये. सफलता दुसरी सलगची मिळतीये. गोलंदाज आपण पाहतोय निहालला. संघाला बसतोय धक्का क्रमांक 3. भावेश जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अल्ल्या पाऊली माघारी परतवला गेलाय. बॅट्समन बाद. विकेट नंबर 3. बॅक इनॅक्शन नंबर 5 5व्या क्रमांकावरती हर्षल घरत. भावेश घरत परतला. 0 या आकड्यावरती विकेट मिळाली. निहालचं चांगलं षटक सेकंड ओव्हरमध्ये अद्याप ज्यानं 2 सफलता मिळवल्यात आणि इथून मात्र एकही धावा त्यानं खर्च केली नाहीये. पहिले 2 बॉल अगदी चांगली सुरुवात, परंतु पहिल्या षटकाची देखील सुरुवात तशाच रीतीची घडली होती. परंतु तदनंतर आलेले फडके मग ऋषिकेशला बरसताना आपण पाहिलं आणि त्यानंतर अद्याप तशा रीतीचा खेळ कोण साकारेल बॅटिंग टीमसाठी. संघ अडचणीत आहे. मग या अडचणीच्या काळामध्ये कशा रीतीने धावा जमतील. सिंगल येते आणि या सिंगलला मात्र धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. एका धावेनं टीमची टोटल 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा. 12 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 ज्यामध्ये अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि अद्याप स्ट्राईक विथ द बॅटर सलामीला आलेला संकेत. साईडला कट करण्याचा प्रयत्न. लाईन पाहिली पंचांनी. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग टीमची अगदी ताकद या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा जमल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅकिंग राहिलंय. निहाल अगदी मात्र निर्णायक ठरतो या ओव्हरमध्ये. अद्याप त्यानं 4 बॉल फेकले.
आणि ज्यामध्ये 2 सफलता मिळवल्या आणि खर्च केली ते फक्त सिंगल धाव. 12 धावा धावपटलावरती आहेत. यावेळेस शफल होऊन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न राहिलाय. वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा इथून मात्र वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत आणि संघ जाऊन पोहोचलाय 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावपटलावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळतीये. स्वर्गीय जगदीश 11 पापडीचा पाडा टीम एका बाजूनं, रियांश 11 जय हनुमान वलप टीम. दोन्ही संघ खरं तर वलप संघ आपण पाहिलं अगदी जवळील संघ. पापडीचा पाडा देखील अगदी जवळील संघ आणि याच विभागातील अगदी हे 2 संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. षटक समाप्त झालं दुसरं आणि या 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या पाहायला मिळते 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपटलावरती जमल्यात. शेवटचे 6 बॉल. मग त्या 6 बॉलमध्ये कशा रीतीने खेळ राहील अगदी आपण पाहणार आहोत. 12 बॉल बाकी आहेत. माफ करा, खरं तर 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतोय. 2 षटकं संपली आहेत. 12 बॉल मध्ये जमल्यात 14. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहिलं ऑन स्क्रीन वरती 28चं प्रोजेक्टेड पाहायला मिळेल. आता कदाचित त्याच्याहून अधिक धावा जमतील की त्याच्या आत रोखलं जाईल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आपण पाहणार आहोत. यस डीजे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. तिसरं षटक घेऊन ओव्हर नंबर 3 निशांत आलाय. स्ट्राईक हँडवरती बॅटर हर्षल घरातला आपण पाहतोय. हर्षलचा हा फटका मिसक्यूट झालाय. फिल्डर आहे जज करताय. डीप पॉइंटला टिपली जाईल झेल. फिल्डर तैनात होते. वेदांत डिप्लाय झेल आणि संपुष्टात बॅट्समन हर्षल याचा खेळ. धक्का क्रमांक 4. 4थी विकेट मैदानाच्या बाहेर. संकेत जोशी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अलॉंग द कार्पेट सिंगल येते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा. मध्य रात्रीमध्ये अगदी मॅच आपण पाहिली तर धावा बनायला थोड्या कठीण ठरत आहेत आणि इथून मात्र धावसंख्या बनणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय तेवढ्या साक्तीचा संघ आणि मग अगदी वलप टीम आपण पाहतोय. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये 40 ते 45 रन्स टार्गेट सेट करणं निर्णायक राहील, परंतु अद्याप जमल्यात फक्त आणि फक्त 15 धावा. यावेळेचा फटका ऑफसाईडच्या रिजनमध्ये चांगली फिल्डिंग घडतीये. उचलतील फेकतील तत्पर कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. टॉस साठी विनंती असेल. नेक्स्ट मॅच तलोजा मजकूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं तुर्बे टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. जशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपेल टॉस आपण करणार आहोत. यावेळेचा बॉल खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केले अंपायरने आणि अगदी आपण चेक करणार आहोत.
बॅट्समन बाद. सिंगल कंप्लीट झाली. सिच्युएशन जशी परिस्थिती तसं संगीत आणि अगदी आपण संगीत ऐकतोय. धावचीच्या सुरुवात बॅट्समन बाद झालाय. क्रिकेटमध्ये आत्महत्या कशाला म्हटलं जातं तर धावचीच्या सुरुवात ज्यावेळेस बॅट्समन बाद होतो त्यावेळेस मात्र अगदी घोषित केलं जातं. न्यू बॅटर नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती सिद्धू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इनिंग नंबर 7 सिद्धूला आपण पाहू शकाल. सिंगल आली या बॉल वरती आणि इथून मात्र धावा संख्या जमल्यात 18 धावा. ओव्हर नंबर 3 4 बॉलचा खेळ संपलाय. 18 धावा दापटल्यावरती आहेत. ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जज करतायत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र वेगानं 2 धावा. आणि या 2 धाब्याने खरं तर संघाचं दुसरं दशक पूर्ण होईल. 20 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा दापटल्यावरती अगदी बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय. पापडी जपाडा टीम स्वर्गीय जगदीश 11 पापडी जपाडा संघ आणि अद्याप 20 धावा. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. वाईट साठी खरं तर चेक केलं जाईल. लाईन पाहिली जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बॅट्समन रिव्ह्यू पंचांच्या अगेन्स्ट करत तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि अगदी मग आपण टेक्निकल टीम द्वारा आमच्या WTC लाईव्ह त्यांच्या माध्यमातून अगदी आपण चेक करत आहोत. इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्त होते तिसरं आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा दापटल्यावरती जमल्यात. आता शेवटचं षटक ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग टीमला. कारण 4 षटकं म्हटली तर कमीत कमी 30 ते 35 धावांचं टार्गेट सेट करणं अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. परंतु इथून मात्र अद्याप 3 ओव्हर्समध्ये जमल्यात फक्त आणि फक्त 20 धावा. आता शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉलमध्ये कशा रीतीने रणनीती आखली जाईल, किती धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील, अगदी मग या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. अंतिम षटक चौथं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जगन्नाथ. पहिलाच बॉल मिस. टायमिंग स्ट्रोक. फटका फसतोय आणि इथून मात्र मिळते सफलता जगन्नाथ यांना. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय 6वा धक्का. बॅटर संकेत मैदानाच्या बाहेर. स्पर्धेच्या ट्रॉफीज आपण पाहिल्या. अगदी भल्या मोठ्या ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज, काहीतरी वेगळं खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी ब्रॉन्झ कॉपर अशा कलरच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर 40+ टीम आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आणि या बॉलवरती देखील येतो डॉट बॉल. न्यू बॅटर नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती ऋषभ. अद्याप 6 फलंदाज बाद झालेत. अर्धीपेक्षा जास्त सेना मैदानाच्या बाहेर परतली आणि इथून मात्र डॉट बॉल. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती जगन्नाथ. यावेळेचा फटका. फिल्डर आहेत बॅक टू दी बॉलर. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील आणि इथून मात्र आणखी एक सफलता मिळतीये. बॅट्समन होतोय बाद. ऋषभ मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 20 धावा आहेत. या षटकाचा आपण विचार केला अद्याप 3 बॉल फेकले जगन्नाथनं. 2 सफलता घेत असताना एकही धावा अद्याप आली नाहीये. न्यू बॅटर कदाचित 9व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज
विशाल, विशालचा फटका अगदी 9व्या क्रमांकावरती देखील येऊन विशालनं ठोकलाय आणि येतोय चौकार. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी आपण आजकाल विचार केला 10व्या क्रमांकावरती 11 क्रमांकावरती येणारे खेळाडू देखील षटकार ठोकताना आपण पाहते आणि अद्याप या मॅच मध्ये देखील त्याचं उदाहरण 9व्या क्रमांकावरती विशाल आलाय आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. संघ जाऊन पोहोचेल 24 आकडावरती, ज्या मागील 4 बॉल 3 बॉल वरती धावा येत नव्हत्या आणि इथून मात्र विशालच्या बॅट मधून धावा आल्यात. परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक पलटवार केला जातोय जगन्नाथ यांच्या माध्यमातून आणि इथून मात्र डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि या खरं तर षटकातील या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल गोलंदाज सज्ज होईल जगन्नाथ. समोर बॅटर विशाल. इथून एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल बॅटिंग टीमला. दांडीगुल बॅट्समन बाद, आणखी एक सफलता मिळतीये. सत्र पहिलं समाप्त होतंय आणि 24 बॉल मध्ये बॅटिंग करताना संघ आपण पाहिला स्वर्गीय जगदीश 11 पापडीचा बडा टीम जाऊन पोहोचलीये. टीमची टोटल धावसंख्या पाहायला मिळतीये 24 ऑन दी बोर्ड. 24 बॉल मध्ये 24 धावा जमल्या. आता 24 बॉल 25 धाव्यांचं गरज, 25 धाव्यांचं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल रियांश 11 अमन ब्रिगेड वलप टीम. चला टॉस साठी विनंती केली जाते. वलप गावातील उद्योजक आमचे परेशजी पाटील दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत असलेल्या स्पर्धेमध्ये या आई गावदेवी चषकामध्ये. चला बॅटिंग टीम त्वरित सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायला विनंती केली जाते.
यस उत्तरार्धाला सुरुवात केली जाते. 25 धावांचं साधं सोपं टार्गेट, परंतु इथून कदाचित चांगली बॉलिंग लाईन स्वीकारली, जी बॉलिंग लाईन स्वीकारली होती पहिल्या 17 मध्ये वलप टीमनं, आणि तशी बॉलिंग लाईन मात्र आता स्वीकारावी लागेल पापडी जबाडा टीमला. 25 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन, लेफ्ट हँड बॅटर, डावखुऱ्या त्याचा फलंदाज निहाल पाटील, ज्यानं बॉलिंग करत असताना दुसऱ्या षटकात आणलं होतं. यावेळेचा पहिलाच बॉल एफर्ट चांगले राहिलेत. इनफिल्डला क्लिअर करत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चालाय. सी मा पार बॉर्डर लाईनच्या पलीकडे निहालचा फटका आणि येतोय चौका. थँक्यू. पहिलं षटक पॉवर प्लेचं सातत्यानं आपण पाहतो, ज्यामध्ये बॅट्समनला ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर करणं इम्पॉर्टंट असतं. कारण बरीचशी गॅप, मग 30 यार्डच्या बाहेर खरं तर दोनच खेळाडू सीमारेषे लगत पाहायला मिळतील. मग अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये खरं तर जी गॅप आहे त्या गॅपमध्ये मात्र तुम्हाला फटके एक्झिक्यूट करणं अगदी निर्णायक असतं. पहिल्या बॉलवरती तशाच रीतीचा फटका आपण पाहिला निहालचा, परत इथून कमबॅक घडतंय गोलंदाज अनिकेतचं आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंडवरती अमनला आपण पाहतोय. निहालचा आपण विचार केला, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये षटक हाताळलं होतं, दुसरं ज्यामध्ये 3 जबा खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी परतावले होते. यावेळेस अपील केली जाते लेग बिफोर विकेट, LBWच्या स्वरूपात, पायचेच्या स्वरूपात धक्का मिळतोय टीमला पहिला आणि निहाल पाटील पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर. याला सफलता मिळते आणि निहाल परतोय. नवीन बॅटर निहालच्या जागी प्रवीणला आपण पाहू शकाल. 25 धाब्यांचं टार्गेट. पहिल्या बॉल वरती आलेला चौकार, तदनंतरचे 2 बॉल, ज्यामध्ये एक बॉल डॉट, एक बॉल वरती आली सफलता आणि इथून मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अनिकेतनं. आमचे सागर दादा इथून रजा घेताना पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत. फर्स्ट पॉवर प्ले, पहिल्या पॉवर प्ले मध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील अनिकेतचा. इथून जेवढ्या कमी धावा खर्च केल्या जातील तशी मात्र पुढील 3 मॅचेसमध्ये, ओव्हर्समध्ये मॅच रंगताना पाहायला मिळेल. ऑफ साईडच्या रिझन मध्ये सिंगल ओटी कन्वर्ट केलं जाईल दुहेरीमध्ये आणि इथून मात्र मिळत आहेत त्या 2 धावा. मिसफिल्ड होतीये. आमचे 12वे 12th मॅन पापडी जबाडा टीमचे टेन्शन मध्ये येत आहेत, कारण मॅचची सिच्युएशन आपण पाहिली. 25 धाव्यांची गरज आहे. मग लो स्कोरिंगचा सामना, त्यामध्ये कदाचित फिल्डिंग डिपार्टमेंटच्या चुका घडत असतील तर चुका मात्र अगदी मागण्या ठरतील. 2 धावा आल्यात आणि संघाची धावा संख्या 6 या आकड्यावरती. यावेळेस फटका प्रॉपर जुळत नाहीये. सिंगल कंप्लीट आणि इथून मात्र येते सिंगल. सिंगलला डबलला प्राधान्य देऊन सुद्धा अगदी या मॅच मध्ये इन होऊ शकतो बॅटिंग करणारा वलप संघ, परंतु कशा रीतीने रणनीती आखली जाईल, कारण अद्याप एका बाजूला अमन तर एका बाजूने प्रवीण. टीमची टोटली पाहायला मिळते. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा पटलावरती. शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. गोलंदाज सज्ज अनिकेत. अनिकेतचा फटका. फिल्डर आहेत, फिल्डिंग डिपार्टमेंटच्या या चुका. आता या चुक्यांमुळे तुम्हाला कदाचित या स्पर्धेमध्ये इथे देखील थांबावं लागेल आणि इथून मात्र येतोय शेवटच्या बॉलवरती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये येतोय चौकार. धावसंख्या जमली आहे ते म्हणजे 11 ऑन द बोर्ड
11 धावा धावपटलावरती. येणारे बॉल शिल्लक असेल 18 आणि समीकरण असेल आता ते म्हणजे तब्बल 14 धाब्यांचं. खरं तर आपण संगीत ऐकतोय आणि खरं तर चिंद्रन गावाची कुलस्वामिनी मुजबा देवी आई आणि खरं तर अगदी आपण पाहतोय अभिषेक दादा कडू आणि खरं तर आणि त्यांच्या गावाची खरं तरी कुलस्वामिनी आई अगदी अभिषेक दादा कडू आणि खरं तर अगदी त्यांच्यावर प्रसन्न झालेली कुलस्वामिनी आई. जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भावेशचा हा पहिलाच बॉल. एक्स्ट्राची धाव येते. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि इथून बॉल येतोय अवांतर. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळेल. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपटलावरती. स्ट्राईक एंड वरती बॅटर राईट हँड बॅट्समन प्रवीण. या बॉलचा फटका रिव्हर्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल येते आणि या सिंगल मात्र सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 13 या आकडावरती. येणाऱ्या बॉल शिल्लक असेल अद्याप आता 17 बॉल आणि ज्यामध्ये गरज आहे ती म्हणजे 12 धाव्यांची. 17 बॉल 12 रन. स्ट्राईक एंड वरती बॅटर अमन. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या रिजन मध्ये डीप कव्हर मध्ये गॅप पाहिली आणि अगदी असं म्हटलं फिलिंग द बँक्स आणि इथून मात्र अगदी त्या रिकाम्या जागा भरल्या जात आहेत आणि या बॉल वर देतोय अमनच्या बॅट मधून चौकार. चार धाब्याने संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपटलावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगानं बॉल ट्रॅव्हल केलाय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू सांगत मैदानाच्या आतमध्ये एक तेरी तो एक मेरी आणि इथून मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये भावेशला अगदी आपण पाहू शकाल समीकरणाचा विचार केला. समीकरणामध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतील. अद्याप 15 बॉल आणि गरज आहे ती 8 धाव्यांची गरज. अलॉंग दी कार्पेट ऑफसाईडच्या रिझन मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न राहील का परंतु नाकार दिला. म्हणणं सिंगल आली आणि या सिंगल मध्ये धावा जमल्या. 18 धावा धावपटलावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धाब्यांचं टार्गेट सोपं आहे. 25 धाब्यांचं टार्गेट अगदी इझी आहे. हे पाहिलं दोन बॅट्समन आणि नंतर मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. 18 धाबा आणखी 7 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. या वेळेचा फटका. इट्स अ फ्लॅट. इट्स अ स्मार्ट. इट्स अ क्लासिकल. इट्स अ ब्युटिफुल. बॅट्समन आपण पाहतोय प्रवीण पाटील आणि त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. आता खरं तर स्कोर इज लेवल. परंतु स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग 24 धावा जमल्यात. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय वलप टीम. पाडल स्वीप. रिव्हर्सचा फटका. इथून मात्र अगदी विजयी फटका. मॅच फिनिश. वेल फिनिशर. चौकार येतोय. सामना जिंकलाय टीम आपण पाहतोय रियांश 11 अमन ब्रिगेड वलप टीम. कॉंग्रॅच्युलेशन. चला टॉस साठी वलप टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाईल आणि